तर गाईज मी आता रेडी झालेली आहे ओपनिंगला जाण्यासाठी. आपल्यासोबत आहे मनीषा आणि वैष्णवी. हाय कर वैष्णवी. तेव्हा वाकडं दाखवायला लागल्या तिनं हाय का नाही गेल्या. तर आम्हाला लेट झालेलं आहे, सगळेजण पुढे गेलेत. तर आम्ही सगळेजण पुढे गेलेत आणि आम्हाला खूप जास्त लेट झालेला आहे. तर आम्ही आता जात आहोत आणि माझा आउटफिट बघू शकतो. मी आहे ऋतिकाची मोठी बहीण. माझ्या ऋतिकात 7 वर्षाचा फरक आहे. म्हणजे विचार करू शकतो तुम्ही, मी अख्ख्या खानदानात छोटी आहे. तर गाईज जरा बॅटरी लो आहे, पण चला तिकडे जाऊया आपण पटकन. आम्ही निघालेलो आहोत. माझी बॅटरी लो आहे, त्याच्यामुळे मला जास्त बोलता येत नाही, कारण की सर्दी वगैरे खूप झालेली आहे आणि खूप अंधार असल्यामुळे मी काहीच दिसत नाही आहे. तर गाईज आता चला आपण निघूया पटकन. आम्ही आता ॲटो शोधत आहोत, आम्ही ॲटोनं जाणार आहोत. तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिकडं भेटते गेल्यावर. बाय बाय. तर गाईज फायनली आता आम्ही आलेलो आहोत आणि इथं खूप जास्त गर्दी आहे आणि आम्हीच लेट झालेलो आहोत. हे बघा सगळेजण पळायला लागलेत अक्षरशः. बघा रुद्रांशला घ्यायला पळायला लागलेत. त्यानंतर इथं सगळेजण आले होते आणि हे बघा हे बाळ चिडले माझ्यावर आणि हे रुसले. आता हिनं मला बोलणार नाही आहे थोडा वेळ तरी. आणि हे आहे आमचं गोंडस बाळ श्रीनिका. आप क्यों नहीं दिख रहे ऐसे खुश आज जरा साइड लग रहे. तब्येत खराब आहे ना मेरी. तुम्ही आता काय बोललं ते डायलॉग वापस एकदा म्हणा. माहौल नहीं लग रहा. बघा गाईज आपली एवढी मागणी आहे, डिमांड आहे की जोपर्यंत आपण नाही तोपर्यंत माहोल नाही आहे. बघा मनीषा कसं वजन आहे की नाही आपलं. आपण फक्त ब्लॉगर नाही, आपल्या घरात वजन बी आहे. तुम्हाला माहित नाही गोष्ट. ब्लॉग मध्ये हाय करा. मी एवढा उशीर आले, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला मिस केलो का नाही? तुम्ही मला मिस केलो का नाही? पण राग आले म्हणतात ना. ठीक आहे, आता मी त्यांना मनवते, 1-2-4 कुल्फ्या खाऊ घालते त्यांना त्यांच्याकडल्या. म्हणजे शुगर वाढू द्या. शुगर वाढवूनच थोडंसं कमी करू शकतो आपण, आहे का नाही? तर शुगर वाढून करते काहीच काय नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण मनवतो. तर गाईज चला मी तुम्हाला दुकान दाखवते मधून कसं आहे काय नाही. तर हे आहे काउंटर जिथं की बसणार आहेत आणि इथं मांडलेली आहे देवाची पूजा. आणि आता तुम्ही इथून बघा की किती सुंदर प्रिंट केलेलं आहे, एकदम 3D प्रिंट केलेलं आहे. आणि मोमोचं दुकान असल्यामुळं मोमोचंच प्रिंट आहे. आणि किती सुंदर आणि किती 3D आहे गाईज, सांगा तुम्हीच मला. आणि इथं आहे शिवजी आणि ही आहे CCTV कॅमेरा. तर गाईज तुम्ही सांगा, वर पूर्ण POP केलेलं आहे, एकदम सुंदर आहे. मला तर खूप जास्त आवडलं. आणि हे आहे आमची आरू मॅडम, जिच्या नावावर दुकान आहे आरवी मोमोज. बघा इथं हिनं चिडून बसलेली आहे, हिला खूप जास्त राग आलेला आहे, कारण की हिनं मला खूप जास्त फोन केली होती आणि मी लेट आल्यामुळं आता मला तिला खूप जास्त मनवावं लागणार आहे. आणि इकडल्या त्याच्या समोरच्या वॉलमध्ये हे बघा एकदम सुंदर असं लातूरचं वर्णन केलेलं आहे. सगळं मोमोजचं स्टॉल, हे आपलं उड्डाणपूल, शिवाजी महाराज चौक, परत मोमोजचे दुकानं, परत गोलाई, सगळं आहे. आणि एकदम सुंदर असं पेंटिंग केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली पेंटिंग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. किती सुंदर वाटायला लागले ना पेंटिंग, तुम्हाला कशी वाटत आहे मला सांगा बरं. आणि गाईज हे पंखा आहे, पंखा नाही तर ह्याच्यामध्ये दिसणार आहे मेन्यू कार्ड. सध्याला तर आरूचे सगळे व्हिडिओ चालू आहेत. आता लॉजिकली बघा, आरूचं नावचं दुकान आहे म्हणल्यावर आरूचेच व्हिडिओ दिसणार ना, सगळे आरू बाळाचे लहानपणीचे व्हिडिओ आहेत. पण ह्याच्यावर दिसणार आहे मेन्यू कार्ड, कारण की सगळं एकदम मस्त दुकान केलेलं आहे. मला तर खूप जास्त आवडलं. वॉल ह्याच्यावर सगळ्या लिहिलेल्या वस्तू, ट्रेन, सगळं ह्याच्यावर काय लिहिलं होतं ह्याच्यावर सगळं एकदम. तुम्ही जेव्हा विजिट कराल ना तेव्हाच तुम्हाला समजेल, तुम्ही नक्की विजिट करा. आणि इथं लिहिलेलं आहे उधार सिर्फ 80-90 साल के लोगों को दिया जाएगा, वो भी उनके माता पिता से पूछ कर. तर गाईज बघा, तुम्हाला उधार पाहिजे असेल तर विचारावं लागेल. आलेलो आहोत आता ओनरकडे. हे आहेत आरवी मोमोजचे ओनर, म्हणजे आरवी ज्यांना ज्यांनी जन्म दिलाय हे त्यांची माता आहेत, पूजा वहिनी. आणि बघू शकतो त्यांचा आज लुक किती सुंदर आहे. तुमचा लुक दाखवा पूजा वहिनी. आज त्यांचा लुक बघू शकतो किती सुंदर आहे. आणि बघा गाईज मी तुम्हाला आता दाखवते किचन एरिया. जरा विखुरलेला आहे तरी पण इथं बनवणार आहे त्यांनी मोमोज. आणि ही आहे काय म्हणतात त्याला, ते हवा म्हणजे आपलं सगळं धूळ जायचं का, मला नाही माहिती काय म्हणतात ते. हे आहे ओव्हन, जिथं छानपैकी फ्राय काय केलं जातं. आणि त्यानंतर तंदूर चहा पण भेटणार आहे. आणि सगळ्यात मेन गाईज तुम्ही इथं विजिट करायचं कारण म्हणजे इथं मिळणार आहे तुम्हाला बोबा ड्रिंक सगळ्या फ्लेवरची. लातूरमध्ये तुम्हाला बोबा ड्रिंक भेटणार आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा गाईज, तुम्ही रिग्रेट करणार नाही, तुम्हाला नक्की गॅरंटी आहे. कॉफीचे ग्लास आहेत,
सगळ्या प्रकारचे कॉकटेलसुद्धा भेटणार आहेत, सगळ्या फ्लेवरचे. गाईज तुम्ही जेव्हा विजिट कराल ना तर तुम्हाला थोडंसुद्धा रिग्रेट होणार नाही, कारण की कॉफी, मोमोज, फ्रेंच फ्राईज सगळं काही भेटणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही नक्की विजिट करा. माझ्या भावाचं दुकान आहे म्हणून नाही, तर तुम्ही लातूरमध्ये असाल तर तुम्ही नक्की विजिट करा. अजिंक्य सिटीमध्ये आहे हे दुकान, गणेशनगर अजिंक्य सिटी कॉकशीट कॉलेजच्या समोर थोडंसं मध्ये गेलात ना तर आरवी मोमोजचं तुम्हाला दुकान भेटेल. तर माझी इच्छा आहे तुम्ही नक्की विजिट करा. ज्यांनी लातूरच्या आहेत त्यांनी मस्ट विजिट करा. माझी खूप इच्छा आहे. टुगेदर इज आवर फेवरेट प्लेस टू बी. बरोबर आहे का नाही? तर गाईज मी आरशाला बघत होते स्वतःला. मला जिथं जाईल तिथं आरसा बघू वाटते. तर ह्याच्यावरलं स्टिकर काढलं नाही, मला वाटलं की काढलेलं आहे, मीच लक्ष केलं नाही. त्यानंतर बघा गाईज सगळेजण लोक बाहेर बसले होते. सगळेजण मजा मस्ती करत आहेत, खात आहेत, पीत आहेत आणि सगळेजण मजा मस्ती करत आहेत. सगळ्याच जणांचं एन्जॉयमेंट मजा मस्ती चालू आहे. त्यानंतर गाईज मी विचार करत होते काय करावं, तर मी गेलेले आहे खाण्याच्या काउंटरकडे आणि मी दाखवते ते मला काय काय बनवलेलं आहे. मोमोज, फ्रेंच फ्राईज, परत ढोकळा वगैरे सगळेजण एन्जॉय करत होते. बघा भैया खायला लागले, बाबासुद्धा खात आहेत. बघितलं का तुम्ही? सगळेजण मला सोडून खायला लागलेत, काहीच वाटता गेले कुणालाच. त्यानंतर हे बघा माझे बाबा, एकदम सुंदर बाबा, किती क्यूट बाबा आहेत माझे, त्यांनी खात होते. त्यानंतर आई सगळ्यांना बाय बाय करायला जात होती, कारण की आईच्या बीसीच्या वगैरे बायका आहेत हे सगळ्या, ज्यांना आई बाय बाय करत होती. आणि ही आहे माझी सुंदर आई. आजकाल मी या नाही जिथं जायलो तिथं मॅचिंग करायलो, का बरं तेच मला माहिती नाही. ही मुलगी सासूबाईसोबत असे कारनामे करताना आम्ही हिला स्पॉट केलेला आहे. जरा रागवत जावा तुम्ही हिला, म्हणजे जेणेकरून हिला हे करल. आणि हे आहेत आमचे जिजू, मयूर जिजू. हाय करा तुम्ही. तर गाईज हे आहे माझी एकदम स्वीट बहीण अंजू, हे आहे सृष्टी, हे अंबिका आणि हे आहे खुशी आणि मनीषा आपली, तुम्ही ओळखतच असाल. तर गाईज ह्यांनी मला म्हणत होते की ह्यांनी माझे रोज ब्लॉग बघतात, बरोबर आहे का नाही? तुम्ही ह्यांना सांगा की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणून. तर गाईज माझ्या एकदम छान म्हणजे एकदम असे क्लोज बहिणी आहेत, जी की आमचा बॉन्ड खूप जास्त छान आहे. तर चला बघू आता काय होतंय. आरू रुसली होती माझ्या म्हणजे वर की मी लेट आले म्हणून, आणि तिनं कुणालाच बोलत नव्हती. आणि तिने मला खास फोन केली की ऋतिका आत्या तू अजून आली नाही, म्हणजे तर ह्या म्हणजे आता तिचा मूड जरा छान झालाय. आता मी तिला जेव्हा फोटोमध्ये बोलवले तेव्हा तिचा मूड छान झाला. आता हाच गाईज लाईक करा म्हणा, लाईक करा. बापरे, आता तर तुम्हाला करावंच लागल. एवढ्या छोट्या बाळाने एवढी मोठी डायलॉग मारली म्हणल्यावर तुम्हाला करावंच लागेल, है ना? वाव, रिंग दाखवा आरू. बघा आमच्या आरूची रिंग. वाव वाव. हे माझे काका आहेत, बघू शकतो तुम्ही, एकदम लाडकेवाले. यांनी माझे रोज ब्लॉग बघते बघा, है ना? बघत ना तुम्ही. गाईज खायला तर खूप काय होतं, पण तरी पण मी फक्त घेतलेला आहे ढोकळा आणि मंचुरियन आणि मोमोज वगैरे. नंतर खाल्ली आम्ही कुल्फी, जे की खूप जास्त थंडी आणि टेस्टी होती. नाही मला सर्दी झाली होती, पण मी कंट्रोल कसं करू गाईज सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय.